धन्यवाद रोहितजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त. आपले शेतकरी नेते बच्चू भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. काल मी ठरवलं होतं तुम्ही काय आले नसते तर मी सोडून दिलं असतं सगळं तुमचं. पण आता बच्चू कडून मरेपर्यंत आणि मेल्यावरही तुमच्या सोबत आहे. मरने के बाद भी शैतान बन के आऊंगा सालू तुम्हारी छाती पर. पहिले सगळ्या नाराजी आपण सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा, कारण इथं एका पक्षाचे नाही, सगळ्या पक्षाचे माना लागन तुम्हाला. आज तुम्ही नेते थंडे केले साल, अब आएगी मजा. बहुत सताया सालों ने हमको. 75 वर्ष घेऊन गेले साल. वावर विकले, बहिणीच्या लग्नाले बैल जोड्या विकावं लागल्या, म्हैस विकावं लागली. एक माय माऊली भेटली, 4 लाख रुपये खर्च लागला म्हणे. म्हटलं तू कसं काय दिला? सगळ्या बकऱ्याचं धन विकून टाकलं, सगळ्या बकऱ्या विकल्या. येताना दुःखाची वाट होती सगळी. ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो, तो बंजारा असू दे, पाटील असू दे, माळी असू दे, तेली असू दे, बौद्ध असू दे, मुसलमान असू दे, धनगर असू दे, एकही सांगत नव्हता बच्चू भाऊ मागचं काही शिल्लक राहिलं. अरे वेदना सारखे आहे, कष्ट सारखे आहे, आणि तरी तुम्ही आले का आहे? मित्र, तुम्ही ज्या पावलाला चालत आले, बगैर पैशाने आले, बच्चू कडू 140 किलोमीटरहून जरी आला असाल, कम से कम मी टीव्हीवर दिसला असेल, पण टीव्हीवर न दिसणार का आपण आलात, मानाचा मुद्रा आहे तुम्हाला. तानाजी नंतर कोण शहीद झालं पता नाही, तानाजी नंतर कोण सैन्यात होतं माहित नाही. तशातले तुम्ही लोक, तशातले लोक. ना नाव येणार, ना गाव येणार, आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला. खर तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे. मला पत्रकारांना विचारलं, तुमच्या पायात खोप्या आले, जखमा आल्या, त्या जखमान आणि त्या फोळाले कोण विचारतंय? अरे रोज 10 आत्महत्या होते आमच्या शेतकऱ्याच्या. आमचा शेतकरी आमच्या पत्नीला, पोराला सोडून जात. थोडस मन दुखत नसेल का रे त्याचं? थोडस दुखत नसेल? रोज 2 ना 3 आत्महत्या आहेत. खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पाहिली वाचली. बीकॉम झालेला शेतकरी होता आमचा. 15 एकरात तूर फेकली होती तेलाऱ्याचा. त्याला आपण BBS ला टाकलं, पोरगी BSc ला शिकवा लागली. त्याला माहित होतं याच्यात काही पडलं नाही. गड्या तू काही कर, रात्रीचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, पण आता तू शेतीत जगू नको. मी बर्बाद झालो, तू बर्बाद होऊ नको, एवढं स्वप्न पाहून मोठं डॉक्टर होई म्हणून 15 एकरात तूर टाकली. कारण मागच्या वेळेस 6,000 रुपयाचा भाव. तूर हाती आली 3,000ची. नवरा बायकोने विचार केला का आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होत, आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर APMC नेला. तुरीचे भाव 2,000. सगळं संपलं. BSc BCom झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर खर लिहून ठेवलं खरा, कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती. तो थांब रे. आणि त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते. सरकार कोणाचं असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय, मजुराचाच घेतलाय, कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय.
त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटतं हो. तो कलेक्टरला हात लावत नाही कॉलला त्याच्या, कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी. आणि आम्ही फौज संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून करावं लागतं.